मारायला. त्या प्रयोगाला मी हजर होतो. आणि 14 वर्षानंतर हे नाटक काय परिणाम साधतं हे मला बघायचं होतं. म्हणून मी तो बुक केला आणि मी माझ्या मुलासोबत आज इथे आलो. मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा धंदा अनेकांनी मांडलेला आहे. ते काय आपल्याला पुन्हा पुन्हा बोलायची गरज नाही, या नाटकात दिसतंय. पण खरे शिवाजी महाराज कसे होते हे समजून सांगण्याचं ऐतिहासिक काम या नाटकाने केलेलं आहे. गेल्या 14 वर्षांमध्ये जी जुगलबंदी आहे कैलास आणि संभाजीरावांनी केलेली, ही जुगलबंदी महत्वाची आहे. मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राला विचारवंतांनी शिवाजी महाराजांविषयी खूप लिहिलं, लेखकांनी लिहिलं, ललित लेखकांनी लिहिलं. पण महाराष्ट्राला शिवाजी महाराज खरे कसे होते हे समजवायला पहिली सुरुवात आमच्या कॉम्रेड गोविंद पानसरेंनी केली. ते पुस्तक, त्या पुस्तकावर बंदी आणण्याची भाषा किंवा मागणी काही आमदार करतायत अज्ञानी, त्यांचं मी अभिनंदन करतो. कारण त्यामुळे त्या पुस्तकाचा खप वाढलेला आहे. त्यामुळे त्या पुस्तकाचा खप वाढलेला आहे आणि गेल्या काही दिवसात अनेक प्रती त्याच्या खपलेल्या आहेत. पण शिवाजी महाराजांना हिंदुत्वाचं रूप देणं ही शिवाजी महाराजांची संपूर्ण बदनामी आहे, लक्षात घ्या. आणि आपल्याला नव्या पिढीला शिवाजी महाराज हे अशा प्रकारे समजावून सांगावे लागतील, सोप्या भाषेत. सोप्या भाषेमध्ये नाटकाच्या रूपाने किंवा चित्रपटाच्या रूपाने. माझं तर असं म्हणणं आहे, राहुल तुम्ही निर्माते आहात, आतापर्यंत शिवाजी महाराजांवर अनेक सिनेमे आले. नुकताच एक सिनेमा आला होता, त्याने 110 कोटीचा धंदा केला असं मी रोज ऐकतोय. शिवाजी महाराजांना धर्माचा टिळा लावून 110 कोटी रुपये तुम्ही कमावले तर मला त्यात काय अर्थ वाटत नाही. पण खरे शिवाजी महाराज जे आमच्या पानसरे अण्णांनी सांगितले त्याच्यावर आधारित चित्रपट निर्माण करा, हे आव्हान स्वीकारा. कारण महात्मा फुले सुद्धा अनेक वर्ष या महाराष्ट्राला कोणी समजावले नव्हते. महात्मा फुलेंना अंधारात लोटलं होतं, बाबासाहेबांवरही तो अन्याय केला होता. सर्व महापुरुषांवर अन्याय केलेला आहे या हिंदुत्ववादी लोकांनी किंवा या उजव्या विचारसरणीच्या लोकांनी. तेव्हा हे सगळं उजव्या विचारसरणीचं गारूड तोडण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलं, तरुण माणसांनी. आणि 14 वर्ष 900 प्रयोग झाले, मी ऐकलं मग 940 प्रयोग झाले, आणखीन व्हावे तसेच प्रयोग. आणि हे नाटक हा संच आहे, कदाचित नव्या संचात येईल. मला राजकुमार तांगणे कुठे दिसत नाही, आजारी आहेत. पण राजकुमार तांगणेंसारखा एक कसदार लेखन करणारा लेखक, कथा लेखन सुद्धा त्यांचं कसदार आहे, असा लेखक या नाटकाचा लेखक आहे. मला असं वाटतं या सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तुम्ही खूप मोठं काम केलेलं आहे. मला माहित नाही हे लोक रेकॉर्डिंग करतील की नाही, कारण आपल्याकडे ती पद्धत नाही डॉक्युमेंटरीची. गणेश महारावांना माहिती आहे आपल्याकडे ती पद्धत नाही. नाटक झालं संपलं. माझी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओवर हे नाटक रेकॉर्ड करून ठेवा. कारण आता जुनी नाटकं पाहायला मिळत, लागूंची नाटकं असतील, आणखीन कोणाची नाटकं असतील. पण एक चांगले एका कॅमेऱ्यावर नाही, 3 कॅमेरे लावा, 4 कॅमेरे लावा, चांगलं हे करा. आणि आता जुनी नाटकं पण येत आहेत, मी बघितलं झी5 वर येत आहे, इतर टीव्ही OTT प्लॅटफॉर्मवर येत आहेत, नवीन नवीन माध्यमं उपलब्ध होत आहेत. तेव्हा रेकॉर्ड करून ठेवा, म्हणजे ते भविष्याची बेगमी होईल आपली. खूप मोठं काम तुम्ही केलेलं आहे. संभाजी माझा मित्रच आहे, अनेक आंदोलनं आम्ही एकत्र केलेली आहेत. आणि शिवाजी महाराज वगैरे तुम्ही जे म्हणता, दर आठवड्याला लेखणीची तलवार उपसून सगळ्या प्रकारच्या वैचारिक अंधश्रद्धांना हल्ला करणारे हे संपादक आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये, बरोबर म्हणाले हे प्रवीण काळेकर, तो जो जिरे टोप आहेत ना, जिरे टोपात शिवाजी नाही, झेंड्यामध्ये शिवाजी नाही, तलवारीमध्ये शिवाजी नाही. शिवाजी हा मेंदूत आहे आणि शिवाजी हा मनामनात आहे. आम्ही जेव्हा शिवाजीचा उल्लेख एकेरी करतो तेव्हा आपुलकीने करतो, आदराने करतो. आम्ही लता मंगेशकरांचा उल्लेखही एकेरी करतो, आम्ही सुनील गावस्करचा उल्लेखही एकेरी करतो, आम्ही सचिन तेंडुलकरचा उल्लेखही जो आमच्या मनात आहे, आमच्या देवाचा उल्लेखही आम्ही एकेरी करतो. जो आमच्या मनात आहे. तेव्हा हा वितंडवाद महाराष्ट्रात बंद करा, ज्यांनी कोणी चालू केलेला आहे.
तुम्ही किती मागण्या केल्या तरी या नाटकावर, या पुस्तकावर बंदी आणू शकत नाही तुम्ही. ते जर उपयोग केले तर आमच्यासारखी असंख्य माणसं रस्त्यावर उतरतील आणि पुन्हा संघर्ष सुरू राहील. तेव्हा संपवतो, फार काय बोलत नाही. त्यांनी बोलवलं म्हणून 4 गोष्टी बोललो. पण डॉक्युमेंटेशन करा, ते खूप महत्वाचं आहे. आपल्याला त्याचं महत्व समजलं नाही, पण हे कृपया करा. तुमचे एवढे पैसे खर्च झाले, आणखीन काय होत नाही. तेव्हा हे करा. तुमचं पुन्हा एकदा सर्व या सगळ्या टीमचं अभिनंदन. कैलाश, प्रवीण सगळे आणि प्रोड्युसर, कारण प्रोड्युसर, माझ्या मते प्रोड्युसर हा महत्वाचा आहे. त्याचे पैसे जात असतात 14-15 वर्ष पैसे घालवून किंवा पैसे मिळवून, मला माहित नाही तुमचा हिशोब. तुम्ही हे शोज केलेत याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि मला माहिती आहे अनेक शोज या नाटकाचे हाऊसफुल गेलेले आहेत महाराष्ट्रात, अनेक ठिकाणी आहे. मला माहिती आहे पुढची अनेक वर्षे हे नाटक बंद करू नका, ही तुमची जबाबदारी आहे. पुढच्या पिढ्यांसाठी हे नाटक चाललं पाहिजे. तेव्हा थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद, अभिनंदन.